पण पोलिसांच्या गाडीत तुम्ही जर मागच्या सीटवर बसलेला असाल तर तिथे एकतर ते बार्स असतात पुढच्या सीट आणि मागच्या सीटच्या मध्ये, आणि ऑफकोर्स ती गाडी मागून मागे बसलेल्यांना उघडता येत नाही. आणि मी तिथे होते आणि हा माझा दुसरा दिवस आहे US मध्ये. आपल्या सगळ्यांचंच कोणी ना कोणीतरी आता अमेरिकेत आहे, की तुमचा मित्र, मित्राचा कुत्र, कझिन, भाऊ, बहीण, काका, काकू, मावशी, आपल्याकडे कामाला येतात मावशी, त्यांचा मुलगा, बरेच जण आहेत. आणि बऱ्याचदा आपल्याला ही लोक येऊन सांगतात की तुम्ही या, तुम्ही नक्कीच या आमच्याकडे. आणि बऱ्याचदा लोक फिरायलाही जातात, ते फक्त आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी जिकडे राहतात अशाच ठिकाणी राहतात अमेरिकेमध्ये. आज आपण याच प्रश्नावरती अजून चर्चा करणार आहोत की अमेरिका हा देश फिरण्यासाठी खरंच चांगला आहे का फक्त आपल्या लोकांना जाऊन भेटायचं एवढाच उद्देश असतो अमेरिकेला फिरायला जाण्याच्या मागचा. नमस्कार, माझं नाव सागर जोशी. नमस्कार, माझं नाव निमिषा केसकर जोशी. आणि काही पणच्या या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ये काय बघायचं तुला? काही पण चालेल. अमेरिका, जीवाची अमेरिका. केली का? केली का? महाग पडलं का? सांगतो ते पैसे किती लागले ते एक्झॅक्टली सांगणार ना, का नाही सांगणार, त्याच्यात काही लपवण्यासारखं काहीच नाहीये. लांब मात्र आहे. बापरे, भारतापासून किती पृथ्वीच्या लांब आहे. बरोबर दुसऱ्या टोकावरती. सिरियसली. असं भारतातून असं भोग करायला सुरुवात केली. ती गोष्ट आठवते ना? गोष्ट नाही, न्यूज होती. पुण्यामध्ये कोणीतरी बोरवेल खणायला सुरुवात केली, त्याला मेट्रो लागली. त्याने अजून जर खणलं तर खणत 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 अमेरिकेपर्यंत पोहोचला. न्यूयॉर्कची मेट्रो लागेल. ती अंडरग्राऊंडच असते. सो पर्यटन, उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे सगळं चालू आहे आता. आणि लोक सिमला, कुलू मनालीला जातात, गोव्याला जातात, कोकणात जातात, सिंगापूरला जातात वगैरे. दुबई नाही, दुबईला उन्हाळ्यात नाही जात. हा, आपण अमेरिकेला गेलो. येस. आम्ही म्हणजे का गेलो, कधी गेलो, किती दिवस गेलो वगैरे ह्याची सगळी आपण चर्चा करूच. बट एका प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी नक्की देणार, जे आम्ही पण शोधतोय, की अमेरिका हे पर्यटन स्थळ आहे की नाही. इन शॉर्ट सांगायचं तर आहे. माझं उत्तर होय. माझं उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत कळलंय. पण आपलं एक्सपिरियन्सेस वेगवेगळे होते. कारण एक्झॅक्टली, बिकॉज मी पहिल्यांदा US ला गेले होते याच ट्रिपमध्ये. आणि मी शिकायला नाही गेले, मी काम करायला नाही गेले, म्हणजे लॉंग ड्युरेशन काम किंवा शॉर्ट ड्युरेशन जे काय असेल, बिझनेस ट्रिप वगैरे पण. हा. सो मी त्याच्यासाठी गेलेच नाही. मी फक्त पर्यटनासाठी गेले आणि मला खूप मजा आली. म्हणजे माझा एक्सपिरियन्स वेगळा होता, कारण 10 वर्ष अमेरिकेत राहिलोय, शिकलोय, काम केलंय. त्याच्यानंतर भारतात आल्यानंतर सुद्धा बिझनेस ट्रिप साठी सारखा जात होतो. अजून श्रीमंत लोक. त्याच्यामुळे तुझा एक्सपिरियन्स आणि माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे. त्यामुळे मी एक्सायटेड होतो की निमिषा येणार आहे. तिला असा अस्सल अमेरिकन एक्सपिरियन्स द्यायचा असा प्लॅन केलेला होता. तुझा एक्सपिरियन्स सांग ना, की काय. तर खायला आले होते. बिकॉज जे काय अमेरिकन फूड आपल्याला टीव्ही सिरीज आणि मूवीज मधनं वगैरे जे काय आढळतं आणि आपल्याकडे मिळतं, त्याची चव खूप वेगळी आहे. ऑफकोर्स असणार, बिकॉज इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत, क्वालिटी वेगळी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे मेक्सिकन फूड, नाचोज वगैरे टाकू असं वगैरे सगळे जे म्हणतो, त्याचं ऍक्च्युअल खरं टेस्ट खूपच वेगळी. म्हणजे जवळपास असतं आपल्याकडे, असं काही हे नाही. बट मार्गरिटा, ओ गॉड, मार्गरिटानी विषय खोल केला होता एकदम. तुझा मग भारतातून अमेरिकेत याचा एक्सपिरियन्स कसा होता? त्याच्याही आधी Okay, मला म्हणायचंय, किंवा मला अजून एक प्रश्न आत्ता पण पडला, आपण हेच डेस्टिनेशन का चूज केलं? कारण आपण स्वस्त लोक आहोत. तू श्रीमंत आहे. मला कंपनी नेत होती. मी ऑलरेडी काहीतरी जून महिन्यामध्ये महिन्याभरासाठी जाणार होतो आणि याच्या आधी गेलो होतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी कन्फर्म होतं की ठीक आहे, या कामासाठी जायचं आहेच. तर मग आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचंय. तर मग माझं तर
विमानाचं तिकीट वगैरे कंपनीच करणार आहे. आणि ऑफिसची ट्रिप आहे त्यावेळेचा राहायचा जो खर्च आहे तो कंपनीच करणार आहे. मग त्यालाही जोडून आपण जरा ॲडिशनल सुट्टी घेऊ आणि मग एक तिकीट निमिषाचं जायचं यायचं आणि मग तिथे फिरायचा जो काय ॲडिशनल कॉस्ट होईल, राहायची जी ॲडिशनल कॉस्ट होईल ते हे करू. कारण तसं म्हणायला गेलं तर अमेरिकेचं विमानाचं तिकीटच बऱ्यापैकी मोठा भाग आहे. 1.25 लाख हां, साधारण. इकॉनॉमी इकॉनॉमी ऑफकोर्स. त्याच्यामुळे जायचं यायचं हां, रिटर्न तिकीट. मग ते मग जोडून घेतलं की ठीक आहे की माझं अनायसे होतच आहे फुकटामध्ये फ्लाईट आणि हे, तर तेवढे पैसे आपल्या अख्ख्या ट्रिपचे वाचतील. बरोबर. त्याच्यामागचं आणि माझा पण विजा झालेला होता त्यामुळे पण हा एक ऑप्शन आपल्यासाठी बरोबर आहे. ओपन अप होता. जर विजा नसेल तर ऑफकोर्स तुम्हाला जाता नाही येणार. आणि विजाची प्रोसेसच खूप टायरिंग आहे किंवा किती डॉक्युमेंट्स, किती प्रश्न. कुठल्याही दुसऱ्या देशाच्या विजाच्या प्रोसेसमध्ये इंटरव्ह्यू नसतो, बट याच्यामध्ये असतो. बरोबर. फक्त एक बेनिफिट, 2 ऍक्च्युली 2 बेनिफिट्स असे की तुम्ही B1 B2 म्हणजे टुरिझम आणि बिझनेस ही कॅटेगरी एकत्र सिलेक्ट करून तुम्ही विजा काढू शकता. आणि तुम्ही कुठलाही मोस्टली जर तुम्ही कुठलाही विजा काढला तर 10 वर्षाचा मिळतो ॲज अ टुरिस्ट म्हणजे. राईट. सो हे 2 बेनिफिट्स होते. दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की युरोप एक खूप पॉप्युलर ऑप्शन आहे ज्यांना असं भारताबाहेर जायचं असतं वगैरे. बिकॉज वेदर खूप चांगलं असतं युरोपमध्ये समरमध्ये. आता आपण जून जुलै ऑगस्ट महिन्याचं बोलतोय. आपला समर थोडा अलीकडे आहे, त्यांचा नंतर आहे. सो जगभरात आणि मोस्टली समर त्याच महिन्यांमध्ये असतो म्हणजे असं मला नॉर्दर्न हेमिस्फिअर. करेक्ट. सो युरोप पण ऑप्शन होता, बट जसं सागर म्हणला तसं की एक तिकीट फ्री मिळणार होतं. आणि युरोपमध्ये खूप गर्दी पण असते या सीझनमध्ये खूप जास्त. आणि असं आहे की युरोपमध्ये तुम्ही जे जिथे जाणार आहे ते खूप असे टुरिस्टी स्पॉट्स असतात ज्याच्यात तुम्ही नंतरही जिथे तुम्ही नंतरही जाऊ शकता. म्हणजे पटेल स्पॉट म्हणतात जनरली गोष्टीला, की जिकडे जाऊन आपले पटेल मित्र जाऊन गरबा करतात, असे व्हिडिओ पण येतात. म्हणजे ते माउंट इटलिसच्या इथे का कुठे स्वित्झर्लंडला ते यशराजचा म्हणजे यश चोपडाचा पुतळा आहे वगैरे. काही वाईट नाहीये, बट देन आम्ही असा विचार केला की ते नंतरही बघता येईल म्हणजे. सो आत्ता इकडे जाऊन यावं. थोडंफार सेव्हिंग केलं होतं, थोडंसं सेव्हिंग्स केले होते, तर मग म्हणून हा ऑप्शन चूज केला. आता खूप लांब आहे, बरोबर आहे. सुट्टी मिळणार का? सो झालं असं होतं की सागर तर बिझनेस ट्रिपवर होता, त्यांनी एक्सटेंड केली ट्रिप. त्यांनी नंतर सुट्टी घेतली आणि मी जस्ट एक नवीन जॉबमध्ये जॉईन झाले होते. सो माझं काहीच सेटअप झालेलं नव्हतं अजून, म्हणजे ऍक्च्युअल काम सुरू झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे सुट्टी घेतली तरी काही फरक पडत नाही. बरोबर. आणि मी आधीच सांगितलं होतं, इंटरव्ह्यू जेव्हा दिला होता तेव्हाच सांगितलं कारण होतं. तिकीट काढली तेव्हा तू दुसऱ्या कंपनीमध्ये काम करत होती आणि जायची वेळ आली तेव्हा नवीन कंपनी सुरू झालेली होती. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूच्या वेळेसच सांगितलं होतं की मी जॉईन करते, पण मला पहिला एक किंवा इंटरव्ह्यू नाही, मे बी जेव्हा ऑफर लेटर वगैरे आलं तेव्हा सांगितलं असं काहीतरी, जेव्हा जॉईनिंग डेट बाबतीत बोलणं झालं होतं. सो ते मी लिटरली एका आठवड्यात जॉईन केल्याच्या 3 आठवडे सुट्टीवर गेले म्हणजे. बट म्हणून हा ऑप्शन चूज केला. जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की हे ते फिरायला कोण जातं स्वतःचे पैसे टाकून, तर हे उत्तर आहे त्याचं. आणि मी एवढी मोठी फ्लाईट पहिल्यांदाच घेतली होती. किती तास? बापरे. इकडनं दुबई, दुबईला ओव्हरनाईट स्टे होता आणि मग सकाळी ह्युस्टनची फ्लाईट होती. ह्युस्टनला सागर ऑलरेडी होता, सो आम्ही तिथे काही दिवस राहणार होतो. दुबईचं काय होतं तुझं ओव्हरनाईट स्टेचं? कारण बऱ्याच जणांना ते माहिती नसेल. दुबईला तुमची जर फ्लाईट तशी असेल तर तुम्हाला, आता दुबईला युजली एमिरेट्सच जातं एअरलाईन, तर ते तुम्हाला ओव्हरनाईट स्टे कॉम्प्लिमेंटरी देतात. बिकॉज 7 तासाच्या वर किंवा असं काहीतरी ड्युरेशन असेल तुमच्या लेओव्हरचं, तर ते करेक्ट. तर ते तुम्हाला हॉटेल वगैरे एअरपोर्टच्याच जवळ त्यांची बस वगैरे असते, सो ते तुमचं होऊन जाईल. ते अप्लाय करायला लागतं, पण ते फुकट असतं. आणि सो तो मिळाला होता. मग झोप चांगली झाली होती आणि मग नंतर परत झोपायचंच होतं 16 तास. थोडा कंटाळा आलाच पण ऑफकोर्स म्हणजे.
मागच्या एका पॉडकास्टमध्ये सागरनी टाइम शिफ्टर ॲपबद्दल सांगितलं होतं. सो ते मी वापरलं होतं, की तुमचा जेटलॅग कमीत कमी तुम्हाला एक्सपिरियन्स होईल ह्याच्यासाठी तुम्ही ते वापरायचं असतं आणि मी बऱ्यापैकी फॉलो केलं ते. अगदी पॉसिबल नाही बिकॉज टाइम झोन वगैरे एक्झॅक्ट करणं बदलत खूप होतं. कठीण आहे. बट मला तिथे जेव्हा पोहोचले तेव्हा अजिबात जेटलॅग झाला नाही. आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट ते आपल्याला करतानाही वेडेपणा वाटतो की काय कधी उठतोय कधी झोपतोय आणि ते बाकी एअर होस्टेस आणि काय 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 असतात त्यांनाही वाटतं की हा माणूस किंवा बाई कधी काय खायला मागते, कधी झोपतायत, कधी काय चालतात. पण त्यांना सांगितलं की त्यांनाही असं कुतूहल वाटतं, ओ असं आहे. करेक्ट. Like, yeah. एमिरेट्स मध्ये पण मी पहिल्यांदाच गेले होते. दुबईला आय थिंक आपण नाही आधी पहिला नाही गेलो होतो. दुसऱ्यांदा गेलो होतो. Yeah. दुबईला आपण नंतर गेलो का आधी दुबईला आधी गेलो होतो. युएसला जायच्या आधी गेलो होतो. सो दुबईला गेलेले होते मी. बट देन 16 तासाची फ्लाईट जरा जास्त एवढी मोठी होती फ्लाईट. आणि आहे कंटाळा नाही. बट देन तुम्ही ते सगळं विचार करून ठेवा काय वाचायचं, काय बघायचं, किती झोपायचं वगैरे. आणि ते खूप मोठं एअरक्राफ्ट आहे ना. A380 जे एअरक्राफ्ट आहे ते दुबई ऑपरेट करतं मोस्टली. दुबईहून अमेरिकेमध्ये बऱ्याचदा बँगलोर दुबई पण तेच असतं. पण असं होऊ शकतं की छोटं एअरक्राफ्ट आहे बँगलोर दुबई. A380 डबल डेकर बस आहे बेसिकली. त्याच्यामध्ये वरचा मजला खालचा मजला आणि खूप लांब विमान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा ते अलाउ करतात तेव्हा चालायला किंवा हे करायला पण व्यवस्थित जागा मिळते तिकडे. मला या सगळ्या गोष्टीचा काही इश्यू नव्हता की एकटी मी ट्रॅव्हल बिकॉज सागर ऑलरेडी गेलेला होता. आपण एकत्र नाही फ्लाय केलं. नाही मी ऑलरेडी 2-3 आठवडे आधी गेलो होतो आणि नंतर ही आली. करेक्ट. सो मी एकटी गेले होते आणि मला या सगळ्याचं कशाचंच असं काही टेन्शन की पहिल्यांदा वगैरे असं काही नाही. कारण तू आधी पण ट्रॅव्हल केलंयस ना, जसं थायलंड दुबई वगैरे झालंय ना तुझं. बट देन विमानाचं ट्रॅव्हल, इमिग्रेशन वगैरे याचं इमिग्रेशनच मला लोड होतं की म्हणजे US इमिग्रेशन. बिकॉज ज्यांना ते म्हणतात ना की जले हुए को छाछ भी वो फूक फूक के पीते. सो माझा विजा एकदा रिजेक्ट झाला होता ह्याच्या आधी. मी जेव्हा स्टुडंट होते. सो ऑफकोर्स म्हणजे सिंगल मुलगी वगैरे ते रिजेक्टच करणार होते. आत्ता हाइंडसाईट मध्ये हे कळतं. बट तेव्हा माझं असं झालं होतं की इमिग्रेशनवर ह्यांनी मला काही त्रास नको द्यायला किंवा एक्स्ट्रा प्रश्न विचारले. आपला एखादा शब्द इकडचा तिकडे गेला तर उगीच इश्यू नको. आणि लोकांनी काय 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 सांगून ठेवलेलं असतात ना गोष्टी आणि किंवा असं ऑनलाईन किंवा रेडिट वरती काय 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 भयानक गोष्टी ऐकायला मिळालेल्या असतात. त्याच्यामुळे ते असं उगीच म्हणजे होऊ शकतं पण ते उगीच जास्त टेन्शन येतं त्याचं की काय होईल वगैरे वगैरे. सो म्हणजे इव्हन असं झालं की ह्युस्टनला बाय द वे मी पोचले तेव्हा तिथे दिवस होत नाही कसं 4-5 आय थिंक वाजले होते आणि इमिग्रेशनची लाईन बरीच मोठी आहे. मी आत्ता कुठे गेले होते डॅलसला गेले होते. ती तर अजूनच मोठी होती. म्हणजे ह्युस्टनची पण खूप मोठी होती. आणि नाही मला काही प्रश्न त्यांनी तिथे पोचल्यावर नाही विचारले. ते होतं का माहितीये का अगेन हे जे A380 विमान आहे ना त्याच्यामध्ये इतके 500 जण बसतात. त्याच्यामुळे आणि ते सुरुवातीला फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासची लोक काढतात. सो आम्ही नेहमीप्रमाणे लवकर पुढे जातो पण तरी गर्दी होतेच आणि मग नंतर 300-350 लोक इकॉनॉमीची बाहेर येतात. तरी त्यातली आता अमेरिकन सिटीजन पण असतील तर मग ते मे बी 300 मधले 100 लोक ती असतील पण 200 जण एकत्र लाईन मध्ये आले की ती मोठी होणारच लाईन. हे आणि हे एक विमान त्याच्या बरोबर बाकीचे पण आलेले दुसरे आले तर मग अजून गर्दी. बट त्यांनी मला काही जास्त प्रश्न नाही विचारले काय करणार आहे इथे वगैरे तेवढंच विचारलं व्हॉट इज द पर्पज वगैरे. सो दॅट वॉज ओके. मग मी याच्याशी फोनवर बोलत होते तर आपण मला चिडवतो ऍटलिस्ट आता तू आली आहेस म्हणजे तुला परत नाही पाठवणार हे वगैरे. मग काही नाही मग सागर घ्यायला आला होता बिकॉज तो आधीच बिझनेस ट्रॅव्हलसाठी गेला होता. त्यांनी गाडी रेंटवर घेतलेली होती. सो तिथून बाहेर पडल्यावर म्हणजे आणि तो पण एक किस्सा आहे की यांनी गाडी आधी वेगळी रेंटवर घेतली होती ह्याच्यासाठी आणि ज्या दिवशी मी पोचले तेव्हा तू ग्लॅडिएटर घेऊन आला. स्टोरी अशी आहे की मी बिझनेस ट्रिप मध्ये गाडी आणि मी तिकडे राहिलेलो असल्यामुळे तिथे कसं चालवायचं तिथे लायसन्स तिथलं आधी होतं त्याच्यामुळे कंपनी मला अलाउ करायची रेंट करायला. त्याच्यामुळे मी जेव्हा पोचलो तेव्हा त्यातल्या जी चांगली गाडी होती ती घेतली पण त्याला थोडासा काहीतरी विचित्र वास येत होता. त्याच्यामुळे मध्येच जाऊन मी ती बदलली आणि तिकडे एक ग्लॅडिएटर नावाचा जीपचा ट्रक असतो तो होता पिकअप ट्रक
तर मग म्हटलं टेक्सासला येते तर टेक्सासचा एक्सपिरियन्स द्यायलाच पाहिजे, म्हणून मग मी तो पिकअप ट्रक घेतला, बदलली म्हणजे गाडी, पण हिला सांगितलं नाही, असं Yeah. सरप्राईज ठेवलं तिच्यासाठी. त्याच्यामुळे तिला वाटत होतं काहीतरी मी हुंडाईची कुठली तरी सोनाटा सोनाटा नाही एसयूव्ही होती तेव्हा, सँटा फे का काहीतरी होती. सॅन्टा फे घेतले तर मग होते. हे ते घेऊन येतो, तर ती गाडी बघत बसली होती, तर तिला मग काय दॅट वॉज वाटलं? अमेझिंग. केवढी एक तर जागा आहे त्या गाडीत, हम्म. सामानासाठी पण खूप जागा आहे. Yeah. ह्युस्टनचं एअरपोर्ट, सॉरी मी त्याच्याबद्दल बोलेन, अजिबातच इम्प्रेसिव्ह नाहीये. तुम्ही जर पहिल्यांदा नाही, अजिबात नाही. नाही मेट्रो स्टेशन आपल्या इथलं इंदिरानगरचं खूप भारी आहे, किंवा ते इक्विव्हॅलंट असेल, बट नाही, आय थिंक एकतर ते खूप जुनं आहे. कुठलं बुश जॉर्ज बुश इंटरनॅशनल, इंटरकॉन्टिनेंटल असं काहीतरी. या सो आय मीन त्याचं ऑपरेशन्स वगैरे सगळं चांगलं होतं, बट देन काय म्हणतात, जुनं ती होतं वास्तूच खूप. जुनी आहे. हां. असं जुनी भिंत, जुने रंग, काही असं हम्म. म्हणजे इंटरनॅशनल Exactly. असून सुद्धा असं खूप ब्लँड, हां. असं Yeah. साधं. हा, आणि असं काही शोशा वगैरे काही नाही. आपल्या इथे जसं काहीतरी Yeah. डेकोरेशन असतं, काहीतरी वेगळा लाईट असतो, हाय सिलिंग असतात, असं काहीच नाही. असं गव्हर्नमेंट बिल्डिंग असल्यासारखं, हां. की असं इमॅजिन ना, आपल्याकडे जर आपण शाळांमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात बघितलं ना, एक असं गुलाबी रंगाचं वरती असतं आणि मग चॉकलेटी रंगाचं ऑइल पेंट इथपर्यंत असं रंगवून ठेवलेला असतो. तसं जर आपल्या एअरपोर्टमध्ये जर केलं असेल इंटरनॅशनल टर्मिनल, तर कसं विचित्र दिसेल. तसं ते ह्युस्टनचं एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल टर्मिनल ऍटलीस्ट. जिथून मी एक्झिट केलं, जिथे तुम्हाला पिकअप करायला येणार होता, ती जागा तर म्हणजे लिटरली आपल्या इथलं बस स्टँड असतं तसं, की म्हणजे लोक So, खाली footpathच्या बसली आहेत side ला. वगैरे, लोक फरशीवर बसली आहेत. म्हणजे आता ठीक आहे, दमले असेल वगैरे, सगळं मान्य आहे म्हणजे, बट मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. आपल्याकडे एवढंच. एअरपोर्टवरती 5 लेन्स असतात पिकअपला आणि काय 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 नाही, तिकडे लिटरली बिल्डिंग मधनं बाहेर पडलात तुम्ही, एक Footpath आहे. 2-3 फुटाचा फुटपाथ आहे, त्याच्यावरती सगळ्यांनी उभं राहायचं लाईन लावून, गाड्या येतात, गाडीत बसायचं आणि जायचं. आहे जरा So that was my first impression. ते अजून एक म्हणजे की वॉशरूम्स मध्ये स्टॉल्सचे जे दरवाजे आहेत ते खालून एवढे एवढे ओपन असतात, ते एअरपोर्ट पासूनच दिसतं म्हणजे. Yes. वरनं आणि खालनं असं. आणि का असतात तसे? काही नाही, कमी सामान लागतं त्याला, कमी काय प्लायवूड किंवा मेटलचा डोअर असेल त्याच्यासाठी कमी मेटल लागतं किंवा वूड लागतं. एरवी एवढा खर्च करतात, सगळे दिवे पंखे सगळ्या बिल्डिंगमधले सगळ्या दुकानांमधले दिवे रात्री बेरात्री चालू असतात, पण हे इथे त्यांना संडासाचे दरवाजे छोटे पाहिजेत का, कारण पैसे वाचतात. आणि ते वरनं आणि खालनं तर ठीक आहे, बंद आहे, सॉरी उघड आहे वगैरे, ते जे दरवाजा जो बंद होतो तिथे गॅप लागते, तिथे पण अशी गॅप असते, ते पण वियर्ड वाटू शकतं. किंवा त्या गॅप मधनं दिसतं की समोर कोणीतरी हात धुत बसलंय सिंक मध्ये. दॅट इज स्टील फाईन, हात धुत, पण समोरच्याला जर आतलं काय दिसत असेल तर काय धुताना दिसेल काय माहिती. पुसताना पाणी नाही मिळत तिकडे. येस. ओके, सो पुसताना विचार करायला लागतो. ह्युस्टन मध्ये आम्ही साधारण 1 आठवडा होतो, म्हणजे 5 दिवस किंवा काहीतरी असं. आणि माझा जॉब चालू होता, मी 1 आठवडा अजून चालू होतो. मी याच्या ऑफिसची टूर पण केली. सागर कुठल्या कंपनीत होता ते लिंक्डइन वर बघा, मी नाही काही सांगणार. सागर जोशी लिंक्डइन वर. आणि सागर जोशी कॉमेडी इंस्टाग्रामवर. येस, त्याच्यावर माझ्या कंपनीचं काही दिसणार नाही, पण जोक दिसतील. व्हॉट एल्स, ह्युस्टन हे नासासाठी फेमस आहे. आम्ही नासाला गेलो होतो वीकेंडला, आय थिंक. खूप भारी आहे म्युझियम, खूप 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 भारी आहे, खूप मजा येते. अमेरिका त्यांच्या स्वतःच्या सिटिझन्सना स्वतः बाबतीत खूप कौतुक सांगतात, वारंवार बिंबवतात, हे दिसतं. वन ऑफ द प्लेसेस जिथे अमेरिका फ्रीडम, वी पुट मॅन ऑन द मून. खरं आहे, केलंय, ऑफकोर्स केलंय, बट त्याचा जो असा गाजावाजा आहे, म्हणजे आपल्या इथे तसं नाही. आपल्या इथे खूप असं सटल असतं किंवा मोडेस्ट असतं. आता ह्याचं मराठी शब्द काय आहेत म्हणजे असं, त्याचं आपण ते लोक सांगतील तुम्हाला. दर एपिसोड मध्ये मराठी कळत कसं नाही असं आम्हाला फीडबॅक आलेला आहे. भावेन चिडला. सॉरी भावेन. भावेन तू सांग आम्हाला या शब्दांचा अर्थ काय कमेंट्स हो, मध्ये. एक्झॅक्टली. मराठीत काय मराठी म्हणायचं कन्सल्टंट, modest ला? गुजराती माणूस.
सो या नासा म्युझियम अमेझिंग. तिकडे चंद्रावरती गेलेलं म्हणजे जाणारं रॉकेट पण बघितलंस ना तू? येस, रॉकेट्स बघितले तिथे. त्याच्यानंतर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे करायला. हं. आणि मी असं सगळं नाही सांगणार, म्हणजे तुम्ही पण जाऊन एक्सपिरियन्स करा अशी माझी इच्छा आहे. पण ह्युस्टनमध्ये ते वन ऑफ द हायलाइट्स ऑफ ह्युस्टन. सागरचा कॅम्पस अनदर हायलाइट. खूप वाढीव कॅम्पस होता. म्हणजे सागरनी मला बाय द वे सांगितलं नाही इतकं चालायचंय, सो मी नवीन हील्स घेतले होते आणि ते घालून गेले. बॅड सागर, बट ठीक आहे. वडेल सागरच्या फ्रेंड्सना भेटलो. येस. कोणाकोणाला मार्लोला भेटलो? भेटलो. मार्लो बरोबर आपण इकडे पण गेलो होतो. तर हम्पीला. टेक्सास, मार्लो बरोबर हम्पीला पण गेलो होतो. बट ह्युस्टनमध्ये आपण त्या बार्बिक्यू प्लेसला गेलो येस, होतो. येस, येस. कॉर्क मिशेलिन स्क्रू. स्टार मिळालाय त्यांना रिसेंटली. मिळाला होता त्यांना रिसेंटली. सो या मिशेलिन स्टारवाला बार्बेक्यू, टेक्सास बार्बेक्यू या प्लेसला सो गेलो होतो. टेक्सास बार्बिक्यूसाठी खूप फेमस आहे. की असं मीट्स असतात ते फायर ग्रिल वगैरे करायचे आणि त्याला सॉसेस वगैरे लावून खूप छान चुलीवरती बेसिकली करायचं. शिजवलेलं हां. चिकन. खूप वाढीव. मी किड्स मील घेतलं बिकॉज ते पण खूप होतं क्वांटिटीच माझ्यासाठी. खूप असते ना तिकडे. टेक्सास हॅज टेक्सास साईज क्वांटिटी असं पण म्हणतात. करेक्ट. बट मी हे सांगेन की ह्युस्टन काय किंवा बाकीचे आपण 1-2 ठिकाणं गेलो. तिथे गाडीत तुम्ही बसल्यावर असं खूप लांबपर्यंत नजर जाईपर्यंत तुम्हाला लँड दिसतं दोन्हीकडे, चोहीकडे ॲक्चुअली म्हणजे. आणि कोणी चालत वगैरे नाही, सगळे गाड्यांमध्येच असतात. सगळ्या सगळ्या गोष्टी चालण्याच्या वॉकेबल लेंथवर नाहीत, जर तुम्ही अगदीच डाउनटाउनमध्ये म्हणजे राहत नसाल तर. आम्ही थोडं बाहेर स्प्रिंगमध्ये राहत होतो. तर असं मला एक जाणवलं. अजून एक जाणवलं की सगळ्यांकडे ऑलमोस्ट सगळ्यांकडे कुत्री असतात, पेट्स म्हणून. विच इज अमेझिंग. म्हणजे आय वॉज, हे काही कल्चरल शॉक्स आहेत जे मला झाले. हां. म्हणजे आणि त्यांची सगळ्यांची मोस्टली घरं असतात ना, म्हणजे हाऊस. जमिनीवर, म्हणजे अपार्टमेंट, फ्लॅट नाही, घरं आहेत. करेक्ट. त्याच्यामुळे आणि ते लहानपणीपासून घरांमध्ये राहिले, त्याच्यामुळे काही जण जर आत्ता फ्लॅटमध्ये राहत असतील तरी सुद्धा मग त्यांना कुत्र्यांची सवय, त्याच्यामुळे मग ते फ्लॅटमध्ये पण कुत्रे जागा ठेवतात तेवढी असं. असते पण इन किंवा जनरल सगळ्यांकडे बॅकयार्ड वगैरे असतं, त्याच्यामुळे ते सोपं पडतं कुत्रे किंवा वगैरे ते असणं. नातेवाईक तेवढे जवळचे नसतात, त्यामुळे सोशल लाईफ तेही त्यांची आहे. थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. मग त्यांना घरी कोणीतरी लागतं आय थिंक, म्हणून. सो मी सागर जेव्हा ऑफिसला जायचं तेव्हा मी हॉटेलच्या आजूबाजूला जे काही फिरायचंय तेव्हा मला एवढी कुत्री भेटायची. तिकडे कारण त्या हॉटेलच्या शेजारीच असा एक लेक होता आणि त्याच्या Yeah. आजूबाजूला चालायला त्यांनी पाथ वगैरे करून ठेवला होता. तर संध्याकाळी आणि सकाळी वगैरे सगळे डॉग वॉकिंगला तिकडे यायचे. Yeah. त्याच्यामुळे ते, किंवा रनर्स असू देत, काही असू देत, त्याच्यामुळे कुत्रे तर फेवरेट सब्जेक्ट आहे आणि तुझा. तर वेदरही चांगलं होतं ना. हो, येस, म्हणजे येस, येस. अजून एक कल्चरल शॉक म्हणजे समर असल्यामुळे तिथे 10-10:30 अंधार पडायचा. हे मी कधीच बघितलं नव्हतं. आणि माझं असं ते दिसतंय किंवा घडतंय, बट हा जेव्हा म्हणायचा की 10:30 झाले, तर असं लाईक व्हॉट. आय नो. माझंही पहिल्यांदा असंच झालं होतं. मी 2008 मध्ये गेलो होतो शिकायला. तेव्हा असं काकांनी मला पिकअप केलं माझ्या एअरपोर्टवरनं आणि घरी गेलो आम्ही. काहीतरी थोडंसं खाल्लं आणि घरी गेलो आणि मग टीव्ही बघत बसलो होतो. आणि मग असं साधारण मला वाटलं 5-6 वाजलेत, तर ते बोलले, चला आता झोपायची वेळ झाली. म्हटलं आता झोपायची वेळ झाली, आणि तेव्हा अंधार कुठे जेटलॅग वगैरे काय पडलाय. असतं माहित नव्हतं. आणि अंधार पडला म्हणजे अंधार पडायला सुरुवात पण नव्हती झाली. राईट. असं की या हळूहळू या सूर्य या मावळात नाही, नाही, उजेड, व्यवस्थित उजेड. उजेड. तर बघितलं घड्याळात तर 9 वाजले होते. म्हटलं हे काय. काका किती केवढे नमस्त हम्म. झोपायला. क्रेझी. वेदर खूप भारी होतं. काही जॅकेटची गरज नव्हती किंवा असं खूप उकडतही नव्हतं की जेणेकरून अगदीच कमी कपडे घालायची राईट, गरज राईट, आहे राईट. वगैरे, असं काहीच नाही. त्यामुळे फूड वगैरे जे आहे त्याची चव सगळी छान लागत होती. म्हणजे त्रेस लेचेस ओरिजिनल खाल्लं. त्याच्यानंतर फहिटाज फहिटाज. खाल्ले. मार्गरिटाबद्दल तुम्ही ते असे ऑलरेडी सिझलिंग प्लेटवर सांगितलं. येतात फहिटा, जसे आपल्याकडे सिझलर येतात ना, असे सिझल हां. करत, तसे फहिटा तसे येतात. त्याच्यानंतर बिरिया टाकोस खाल्ले. येस. बिरिया मिसळीच्या रश्श्यात टाको बुडवून खाल्ल्यासारखं. आम अजून काय? चीज केक फॅक्टरी.
चीजकेक फॅक्टरी, येस. पहिल्यांदा मी फक्त पेनीला बघितलं होतं चीजकेक फॅक्टरीमध्ये, बिग बँग थेअरी मधली पेनी जी आहे ती, तिला मेन्शन करताना. अमेझिंग आहे यार, पण खूप मोठा आहे, कॅलरी डेन्स. आत्ता असं नाही खाऊ शकत म्हणजे तो शक्यच नाही. केक. आपण तेव्हा सुद्धा अर्धा दोघांनी मिळून खाल्ला, तो सुद्धा हा, नंतर घेऊन गेलो होतो मग येस. हॉटेलला. आणि अर्धा आणि मग दुसऱ्या दिवशी खाल्ला का दुसऱ्या काहीतरी. दिवशी खाल्ला. सो तिथे जेव्हा घेतला तेव्हा अर्धाच खाल्ला होता. 4 क्वांटिटीज होतील म्हणजे एवढा मोठा. या, खूप मोठा आहे म्हणजे असं. चीजकेक फॅक्टरी उघडणार आहे इंडियामध्ये असं मध्ये ऐकलं होतं मी. बँगलोर मध्ये, या आय थिंक मॉल ऑफ एशिया मध्ये. मेक सेन्स. या, व्हॉट एल्स? आणि मग एक काय व्हिएतनामीज प्लेसला हानोईला Yes. गेलो होतो. हॅनोई नाही, हानोई ना? नाही नाही नाही, क्वीन. अच्छा, सॉरी, माय बॅड. त्यांना खूप असे अक्लेम्ड आणि हानोई अवॉर्ड्स आहे. इंदिरानगरचं, सॉरी, माय बॅड. हुईन म्हणून एक आहे, एक ईस्ट डाऊनटाऊन एरिया आहे ह्युस्टनचा, त्याच्यामध्ये. आणि माझा एक परममित्र कॉलेजमधला निक, आमचे निक भाऊजी. निक भाऊजी यांचे ह्युस्टन मध्ये राहतात. आणि आम्ही निक आणि मी ते असं कधी 2015-16 मध्ये वगैरे एक्सप्लोअर केलं होतं की हा हे आहे इथे जाऊ असं. आणि तेव्हा निक फारसं वेगळं काही खायचं नाही, तो असा really? टिपिकल रेडनेक व्हाईट गाय आहे. तो असं बर्गरवरती पण केचप आणि मस्टर्ड नाही खायचं, तो नुसतंच पाव आणि बापरे. मीठ आणि Really? भाज्याही नाही. हा, तो इतका असा हे होता की नाही, जमायचंच नाही त्याला. पण नंतर नंतर मग त्याची एक आमची वहिनी होती, म्हणजे लग्न नव्हतं झालं पण गर्लफ्रेंड होती, तिने तेच ते. तिने त्याला थोडं थोडं असं खा रे, हे ट्राय कर, ते ट्राय कर असं करून केलं. मग त्याच्यानंतर साधारण 15-16 मध्ये मी एकदा परत गेलो होतो, तेव्हा त्यांनी दाखवलं मला ही जागा की हे बघ हे छान आहे. वा. आणि मग तेव्हापासून जेव्हा जेव्हा ह्युस्टनला जातो तेव्हा तेव्हा ते असं वारी येते की जाणारच, तिकडे जाऊन खाणारच. त्याच्यामुळे मला हिलाही तिथे घेऊन जायचं होतं की जाऊया आपण तिथे. या, भारी होतं. हम्म. व्हॉट एल्स? ह्युस्टन मध्ये अजून काय खाल्लं आपण? क्रॉफिश नाही खाल्ले कारण सीझन नव्हता. क्रॉफिश नाही खाल्ले. हम्म. थोडी शॉपिंग केली होती त्या Shopping केली. वुडलँड्सला Woodlands गेलो Mall. होतो. या, मी तिथे घोड्यावरचा पोलीस बघितला. येस, मॉलच्या आजूबाजूला फिरत या होतो ना. या आणि या yeah. या, व्हॉट एल्स? सो टेक्सास, मी म्हटलं तसं सगळे गाड्यांमध्ये असतात. सो तिथे कारशी रिलेटेड इकॉनॉमी किंवा बिझनेसेस खूप आहेत. सो तुम्हाला गाडीतनं जाता येता खूप सारे बिलबोर्ड्स दिसतील ज्याच्यावर असे काय लॉयर Lawyer. आहेत, ते ऍक्सिडेंट वाले लॉयर आहेत की इंजरी ऑन द रोड, असं रोड कॉल जिम ॲडलर वगैरे असं. टेक्सास हॅमर, या, ईगल, टेक्सास ईगल असं काय काय नाव आहेत. गाड्यांचे खूप 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 शोरूम्स आहेत. हम्म. पेट्रोल पंप खूप आहेत. एक कंपनी आहे ज्याचा इथे नाहीये पेट्रोल पंप, तिथे पहिल्यांदा बघितला मी. तुझ्याच company. अच्छा. त्याच्यानंतर बकीज. बकीज, ओ येस. माय गॉड, टेक्सास इज फेमस फॉर बकीज. सो बकीज म्हणजे पेट्रोल पंपाला लागून एक दुकान आहे, बट दुकान म्हणजे साईज ऑफ अ मॉल आहे लिटरली. तिथे तुम्हाला खायचं प्यायचं घालायचं सगळं, म्हणजे कपडे वगैरे सगळं मिळतं. त्यांचे वॉशरूम्स वगैरे खूप क्लीन आहेत. हा, तर ते त्याच्यासाठीच फेमस झालेत. कारण आपल्याकडे इथे जसा प्रॉब्लेम असतो, आणि बायकांना स्पेशली, की तुम्ही फिरायला जर बाहेर पडलात तर स्वच्छ वॉशरूम मिळत नाही. करेक्ट. पुरुषांनाच मिळत नाही, म्हणजे युरिनल म्हणा की उभं राहून म्हणजे व्हॉट एव्हर, त्यालाही मिळत नाही. बायकांना तर काय हालत असेल काय माहिती नाही. आणि तिकडे तशीच हालत होती. तर ही जी गॅप आहे ते बकीजवाल्यांनी कळलं त्यांना की हा, हे आपण मार्केट करू शकतो, हे बँक करू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातच अशी केली, जेव्हा 2-3 सुरुवातीचे त्यांनी दुकानं उघडली. आणि असं आता ह्युस्टन डॅलस हे 3 तासाचं अंतर आहे, तर बरोबर मधोमध उघडलं. किंवा आता अजून सॅन अँटोनियो किंवा ऑस्टिन, जी काय 2-4 जागा आहेत तिथे त्यांनी उघडलं सुरुवातीला. आणि मेन त्यांचा ISP हाच होता की आमचे वॉशरूम स्वच्छ असतात आणि अल्प प्रमाणात आहेत. अल्पेश कमी का सारी भावीन खूप प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे तिकडे असं समजा त्यांच्याकडे म्हणजे नॉर्मल वॉशरूम मध्ये काय आपल्या कुठल्याही रेस्टॉरंटच्या किंवा गॅस स्टेशनच्या म्हणजे पेट्रोल पंपाच्या एक विमेन्स आणि एक मेन असं साधारण 2 असतात वगैरे. इथे 50 असतात. खरंय.
खरंय. लिटरली 50 किंवा जास्तही असतील जर या, कोणी या, या. मोजले तर. आणि स्वच्छ त्यांनी अगदी. 24 तास एक नाही तर 2 जण फक्त क्लिनिंगसाठी ठेवलेले असतात या. आणि ते प्रत्येक हे वापरून झाल्यानंतर येऊन स्वच्छ आहे ना, नीट आहे का ते बघतात. तर त्याची सुरुवात त्यांनी तशीच केली आणि त्याच्यामुळे लोकांनी तिकडे जायला सुरुवात केली की स्वच्छ आहे, चांगलं आहे हे, आणि मग बाकी शॉपिंग पण करायचंय. आणि त्यांचं इंटरनल म्हणजे त्यांचं स्वतःच छोटं रेस्टॉरंट, फास्ट फूड टाईप रेस्टॉरंट पण आहे आतमध्ये, जसं बार्बेक्यू वगैरे करतात किंवा पॉपकॉर्न देतात किंवा असं सगळं. आणि मग बाकी गोष्टी प्लशीज आणि असं जसं सुरुवात झालं. त्याच्यामुळे बकीजचं एक बीवर त्यांचा हे मॅस्कॉट. Mascot आहे. त्याच्यामुळे त्याची सुरुवात ते फ्रेश म्हणजे चांगल्या वॉशरूम्सनी झाली. तर मला वाटतं इकडेही करायला पाहिजे. आपण घेऊन यायचं का Absolutely. बकीज इंडियामध्ये? Yes. चीज केक फॅक्टरी येते, मार्लोला मॅकडॉनल्ड्स म्हणू आहे. की तू हां. आमचा पार्टनर हो, Yes, बिझनेस yes. पार्टनर. बकीजवाले कोणी जर बघत असाल आणि तुम्हाला मराठी येत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आपण उघडू बकीज इकडे. या. त्याच्यानंतर बकीचं अजून एक मी वाचलं होतं का बघितलं होतं. हम्म. टेक्सास मधला किंवा वर्ल्ड लार्जेस्ट बकीज हम्म. मध्ये 100 गाड्या एका वेळेस पेट्रोल भरू शकतात. 100 पंप आहेत. एक गॉड, काय Yeah. स्केल आहे ही. Yeah. म्हणजे Yeah. तिथे सगळीकडे पेट्रोल पंप वर स्वतः पेट्रोल भरायचं असतं. हे पण एक मी नवीन बघितलं. म्हणजे माहिती होतं बट मी पहिल्यांदा केलं. मी मला म्हणलं Experience होतं केलाय. मला पण पेट्रोल भरायचं म्हणून. आणि हा ते पण एक वेगळं आहे की तिथे जर तुम्ही स्वाईप नाही केलं तुमचं कार्ड पेट्रोल भरण्याच्या आधी किंवा नंतर, आधी. तुम्ही ते आत जाऊन काहीतरी ती चिटोरी आत जाऊन दाखवायची, तिथे पैसे भरायचे. ते पण एक आधी असतं. जाऊन पैसे द्यायचे हां. की अमुक पेट्रोल पंप नंबर 50 वरती एक्झॅक्टली. $10 पेट्रोल हे करा. मग ते करेक्ट. पैसे द्यायचे, मग ते तिथे फीड करतात आणि ते स्विच ऑन करतात आणि आपण जाऊन मग नॉझल उचलायचं आणि मग ते $10 निघतं त्यातनं बाहेर. करेक्ट. ते खूप वेगळं होतं हम्म. माझ्यासाठी. हे कधीच बघितलं नव्हतं. तसंच हम्म. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एक तर ते सिट डाऊन आहे का बफे आहे का अमकं ढमकं आहे, ते खूप हजार प्रकारचे रेस्टॉरंट येस असतात. येस. मग त्याच्या किमती तशा की ऑर्डर कसं बदलतात. करायचं याच्या पद्धती पण हां, वेगवेगळ्या असतात या, की तुम्ही या. काउंटरवर जाऊन ऑर्डर करायची आहे का तिकडे जायचं आणि मग कोणीतरी तुम्हाला जाऊन बसवतं आणि मग वेटर येतं आणि त्यांना ऑर्डर द्यायची, का तुम्ही डायरेक्ट जाऊनच बसायचं आणि वेटर येतात, का तुम्ही काउंटरला जायचं ऑर्डर द्यायची आणि मग ऑर्डर घ्यायला पण स्वतः जायचं, सेल्फ सर्व्हिस. का तुम्ही ऑर्डर द्यायची आणि जाऊन बसायचं आणि मग ते येऊन तुम्हाला सर्व्हिस देतात. असं हे सगळं सगळं 5-6 वेगवेगळे वेगवेगळं आहे. प्रकार. अजून ते एक म्हणलं मी. आणि ते तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुमचं खाऊन होतं, बिल येतं, तेव्हा तुम्ही ते सगळे मॅथ करायचं आणि ही एवढी टिप मी देणार आहे, ते कार्ड त्यांच्याकडे असतं वगैरे. ते जरा एक्सप्लेन कर ना, ते मला अजूनही बहुतेक कळलं. ओके 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 ओके. सो असं आहे की तुमचं खाऊन झालं ते तुम्हाला तुमची रिसिट आणून देतात. आपल्याकडे आता कसं आहे की 10% सर्व्हिस चार्ज असा रिसिटवरतीच लावलेला असतो मेन्शन्ड आणि आपल्याला बिलचाच भाग असतो. आणि सही वगैरे काही करायला लागत नाही. तुम्ही पिन तुमची एंटर करता स्वाईप करायच्या वेळेसच. तिकडे असं आहे की तुमचं सगळं झालं खाऊन तर ते तुम्हाला चेक आणून देतात आणि मग त्याच्यावर सगळी ते लिस्ट लिहिलेली असते काय काय खाल्लं तुम्ही बरोबर आहे तर तुम्ही त्याला कार्ड द्या तुम्ही तुमचं. आपल्यासारखं ते मशीन घेऊन येत नाहीत, कार्ड घेऊन जातात कारण त्यांचा जो कम्प्युटरचं पॉईंट ऑफ सेल आहे तिकडेच ते स्वायपिंगचं असतं. मग तिकडे जाऊन ते स्वाईप करतात आणि मग स्वाईप झाल्यानंतर 2 रिसिटी घेऊन येतात, 2 कॉपीज एका रिसिटची आणि त्याच्यामध्ये तुमच्या फूडची टोटल, त्याच्या खालती टिप आणि टिप समोर गाळलेली जागा आणि मग खालती टोटल आणि टोटल समोर गाळलेली जागा आणि मग आणि खालती अजून एक सही करायला जागा असं असतं. तर तुम्ही त्या टिपमध्ये तुमचं टिपचा आकडा भरायचा, टोटल काय आहे मग की तुमच्या फूडची टोटल प्लस टिपची टोटल करायची आणि मग खालती सही करायची आणि त्याच्या बेसिसवरती ते फायनल प्रोसेसिंग करतात तुमच्या क्रेडिट म्हणजे कार्डाचं. आपण ते स्वाईप आधीच झालेलं असतं, मग आपण ते नंबरची गोळाबेरी सगळी करतो आणि मग त्याच्यानंतर ते होऊन जातं त्याचं. बट ह्याच्यामध्ये कार्ड आपल्याकडे परत आलेलं असतं. हा, नंतर असं त्याचं तेव्हाच्या तेव्हा ते होईल असंही नाही, ते रात्री कधीतरी पडतं की आता समजा $20 तुम्ही काहीतरी तुमचं जेवण झालंय तर त्याच्यावरती जनरली 20% ऍव्हरेज तिकडे मानलं जातं की आपल्याकडे देत नाहीत जनरली कोणी. त्याच्यामुळे इंडियन आणि युरोपियन लोक पण टिप देत नाही. त्याच्यामुळे आपल्या लोकांची नावं जरा खराब आहेत तिकडे. पण जैसा देश वैसा भेस असं करायला पाहिजे. त्याच्यामुळे 20% जर डिसेंट त्यांनी म्हणजे ऍव्हरेज जर दिलं तर 18%, चांगलं दिलं तर 20% आणि जर खराब सर्व्हिस दिली तर 15%, 10% असं तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे जर तुम्ही 10% दिलं तर ते ऑफेंड होतात की
काय नक्की केलं काय मी चुकीचं, तुम्हाला करेक्ट. चांगली हा. सर्व्हिस तर दिली आणि ना, असं. आपल्याला ती सवय नाहीये हम्म. ऍज इंडियन्स. आपल्याला असं वाटतं की हे ऑलरेडीच किती महाग आहे, राईट. प्लस आपण कन्वर्ट करत असतो हम्म. की एक पाणी आपल्याला एवढ्याला मिळालं, एक चिकन विंग्सची प्लेट आपल्याला एवढ्याला मिळाली, हम्म. बापरे $12 इंटू 95 वट तेव्हा किती हम्म. रेट होता मला आठवत नाही. Yeah. बट असं सगळं त्याच्यातून 10%, 15%, 20% टिप द्यायची. ते आयपॅड घेऊन येतात टिप. ते टिपिंग कल्चर अगेन हे सगळे युनिव्हर्सल आहे, बट एव्हरीवन डिसलाइक्स अमेरिकन्स फॉर दॅट की हे इव्हन अमेरिकन्स डिसलाईक कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही वेटर आहे तुमच्याकडे, तो येऊन तुम्हाला किती येऊन तुम्हाला पाणी विचारते, काय प्यायला विचारते, काय खायला पाहिजे का, रेकमेंडेशन देत आहेत, आणून देत आहेत खायला, स्वच्छ करतात गोष्टी, अजून काय हवंय का ते सगळं करतात. या सर्व्हिसला तुम्ही द्या टिप, काही हरकत नाहीये. हे स्टारबक्स किंवा याच्यामध्ये बरिस्टामध्ये तुम्ही अरे. कॉफी बनवून देण्यासाठी हं. तुम्हाला त्याच्यामध्येही तुम्हाला 5, 10, 15, 20% हम्म. टिप कशाला पाहिजे? हम्म. तुम्ही तुमचं काम काय आहे ॲज अ बरिस्टा? कॉफी बनवणं. हम्म. त्याच्या पलीकडे काही केलंय का तुम्ही? नाही, मग टिप बरोबर. कशाला पाहिजे तुम्हाला? बरोबर. आणि ऑडॅसिटी अशी आहे की पर्सेंटमध्ये लिहिलं तरी ठीक आहे की 5%, 10%, 15%, 20%. बऱ्याच ठिकाणी $5, $10, $15, $12 असं लिहिलेलं असतं. ती कॉफीच $5ची असते. सुरुवातच $5 आणि करायची. झिरोचा ऑप्शन देत नाही, ते अदर मध्ये जातं. म्हणजे तुम्हाला अजून एक स्टेप करायला Right. लागेल Yeah. आणि थोडं गिल्ट घ्यायला लागेल की अरे आपण टिप नाही दिली यांना आणि हे वगैरे. नवीन आहे माहितीये का. मी जेव्हा सुरुवातीला 2008 मध्ये गेलो होतो तेव्हा या गोष्टींसाठी टिप कधीच नव्हती. हम्म. जे बरोबर आहे. वेटर आणि Yeah. असे त्यांच्यासाठीच टिप होते. हे नंतर सुरू केलंय कारण कॉर्पोरेशन कॅन गेट अवे विथ इट ना, की Correct. यांना कमीच पैसे थोडेसे द्यायचे. ते Get away with त्याच्यासारखं it. आहे ना की सुपर मार्केटमध्ये एक प्रश्न एक्स्ट्राचा विचारला, डू यू रिअली वॉन्ट अ प्लास्टिक बॅग, तर कितीतरी लोक नाही नाही म्हणतात. म्हणतात. yeah. बिकॉज गरज नसते. एक तर तुम्ही घरून आणू शकता किंवा एखादी वस्तू असेल तर तशीच घेऊन जाऊ शकता. तर ते तसं आहे की एक्स्ट्रा स्टेप Yeah. करायला लागते ना. पण हे मी नक्कीच सांगेन तुम्हाला तुम्ही जर अमेरिकेत फिरायला जाणार असाल किंवा सध्या राहत जरी असाल तरी रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही सिट डाऊन रेस्टॉरंटमध्ये जात आहे जिकडे वेटर येऊन तुम्हाला सर्व्हिस देतात त्यांना 18 ते 20% तुम्ही द्या. जरा करा तेवढं कॅल्क्युलेट. पण हे बरिस्टा आणि यांना त्यांना द्यायची काही गरज नाही किंवा कमी दिलं तरी काही हरकत नाही. $5 मागे $1 फार तर फार. बायका वेट्रेसेस खूप आहेत हे तिथे बघितलं मी. Yes. आणि त्या अशा पुरुषांशी असं खूप गोड 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 बोलतात हम्म. बिकॉज टिप मिळणार असते Yes. त्यांना. सो Yes. त्यांच्याशी आणि फार गप्पा मारायला लागतात. म्हणजे एक 5 हम्म. मिनिटं त्यांच्याशी गप्पा मारायला लागतात सगळ्यांशी. अगं बाई तू तुझं काम कर, असं नाही करत. त्यांना बाई माणूस Right, yeah. त्यांचं असं आहे की त्यांना कुठल्या तरी लॉ आहे एक स्पेसिफिक प्रोहिबिशनच्या वेळेस झालेला, त्याच्यामुळे त्यांना मिनिमम वेज जे आहे ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कमी आहे. खूप कमी आहे. म्हणजे नॉर्मली जर $7.5, $8, $9, $10 असं मॅकडॉनल्ड्स मध्ये वगैरे असेल त्यांना $3.5 वगैरे मिळतात. Yeah. त्याच्यामुळे यांचं मोस्टली कमाई टिपवर नसते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस पण चांगली द्यायला लागते. आणि मग तुम्ही चांगली सर्व्हिस देऊन सुद्धा तुम्हाला टिप चांगली मिळाली नाही तर मग ते ऑफेंड होतं. करेक्ट. असं आहे. म्हणजे जसं काही लोकांना इन्सेंटिव्ह वर जास्त, पगारापेक्षा इन्सेंटिव्ह जास्त incentives मिळतो, जास्त. पगारापेक्षा काय ते कमिशन जास्त मिळतं. Right, तसं यांचं टिप्स आहे की यांची ऍक्च्युअल कमाई टिप्स मधनच आहे. Right, right. म्हणजे कूल. व्हॉट एल्स? ह्युस्टन वॉज गुड. येस. एक अख्खा दिवस आहे ह्युस्टन मधला टेक्सास एक्सपिरियन्स. माझं असं होतं की हिला असा फुल टेक्सास एक्सपिरियन्स द्यायचा, तर ट्रक तर Yes. झालाच एक्सपिरियन्स. ट्रक झाला आणि मी पोलिसांच्या गाडीत गेले. जी आतून उघडत नाही हे खूप Yes. ऑब्वियस वाटेल, बट पोलिसांच्या गाडीत तुम्ही जर मागच्या सीटवर बसलेला असाल तर तिथे एकतर ते बार्स असतात पुढच्या सीट आणि मागच्या सीटच्या मध्ये, आणि ऑफकोर्स ती गाडी मागे बसलेल्यांना उघडता येत नाही. आणि मी तिथे होते आणि हा माझा दुसरा दिवस आहे US मध्ये. पहिल्या तर मी संध्याकाळी पोहोचले होते आणि आम्ही जस्ट झोपून सकाळी गेलो सॅम ह्युस्टन नॅशनल पार्कला, आणि तिथे आमचा एक छोटा ऍक्सिडेंट झाला किंवा इन्सिडेंट झाला. बट आणि मी पोलिसांच्या गाडीत गेले. Yes. बापरे. तिकडे झालं असं की आदल्या रात्री पाऊस पडून गेला होता आणि जीप होती बरोबर 4x4, थोडं ऑफ रोड वगैरे असं फिरू असं झालं होतं. नॅशनल पार्कमध्ये मातीचे रस्ते असतात, तर आम्ही एका रस्त्याने असं जात होतो, तर तिकडे डाव्या हाताला एक थोडंसं सर्कल असतं ना किंवा असं युटर्न सारखी जागा, तसं होतं. त्याच्यामुळे मी गाडी घेतली तिथे. तर एका बाजूनी जायचं आणि दुसऱ्या बाजूनी गोल फिरून परत यायचं असं, आणि मधोमध असे थोडे बांबू झाडं वगैरे असं होतं.
तर एका बाजूने आम्ही गेलो, दुसऱ्या बाजूला पाणी होतं. म्हटलं की हां, म्हणजे आता हे सर्कल आहे, तर या बाजूला जेवढी उंची आहे रस्त्याची तेवढीच येताना पण असेल. तर पाणी काय फार खोल नसेल असं वाटलं. आम्ही बघितलं एकमेकांकडे. म्हटलं काय करायचं, जायचं का थांबायचं? तर जाऊया. असं हे झालं की काय एवढं काय खोल नसेल. तर गाडी तिथपर्यंत गेली आणि अशी आत गेली पूर्ण आणि अडकली खालती जाऊन. आम्ही त्या गाडीच्या टप निघतो त्या गाडीचा, ग्लॅडिएटरचा. तुझा तो ते टप उघडून, ते तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, मी फुल स्क्रीन वर टाकेन. हे बघा. तर टप त्याचा तो उघडून आम्ही बाहेर पडलो. Look at this. आणि मग आणि जिकडे होतो तिथे रेंज काय फारशी नाही, तिथे लोकही खूप जास्त येत नव्हते. एक सायकलिंग वाली लोक आली होती वगैरे वगैरे, Yeah. आणि बराच वेळ तिथे अडकलेलो होतो. लकीली आम्ही सगळ्या आमच्या बॅगा बिगा बाहेर काढल्या, पर्स आणि काय पासपोर्ट आणि काय 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 असेल तर. हा, हे पण बघा, पाणी यायला लागलं आतमध्ये, चहाच्या रंगाचं पाणी. चेक दॅट आउट. सो असं खालनं आतमध्ये पाणी यायला लागलं गाडीमध्ये. आणि ही रेंटवर घेतलेली गाडी, ती सुद्धा. म्हणजे आता काय करायचं होतं, निघायचं कसं याच्यातून, असं झालं होतं. आणि मग आम्ही तिथे तो जो रस्ता होता जिकडनं असं आत ते युटर्नच्या इकडे गेलो होतो, त्या मेन रस्त्यावरती मी थांबलो की कोणी आलं तर बघूया. आणि निमिषा एका दिशेला येताना आम्हाला एक चौक लागला होता, तर तिथपर्यंत तिथे चालत जाऊन तिकडे काही मदत मिळते का असं बघायला गेली होती. तर मग आणि एकीकडे मग मी फोन लावत होतो 911 ला आणि ह्याला की आम्ही अडकलो वगैरे झालं. तर फोन लागला आणि इंटरनॅशनल नंबरवरून समोरचा जो ऑफिसर होता तो म्हणे की हे काय, आम्हाला या एरियामधनं लोकांचे नंबर, लोकल नंबर पण कॉल येत, म्हणजे कनेक्ट होत नाही, तुझा इंटरनॅशनल नंबर कनेक्ट कसा काय झाला असं. तर त्यांनी ऐकलं, त्यांनी मग पुढे कॉन्टॅक्ट कोणाकोणाला झालं करायचं असं सुरू की केलं. जर आम्ही तिथेच बसलो असतो गाडीत, उडी मारली नसती बाहेर, हां. तर आम्हाला एक रेकर कंपनीला फोन करून बोलवायला लागलं असतं. म्हणजे ते तुम्हाला तुमच्या गाडीला असं काहीतरी अडकवणार आणि तुम्हाला बाहेर काढणार हां, बेसिकली. हां. त्याला $600 खर्च येणार होता. हम्म. $600 इज हाऊ मच इंटू 95, म्हणजे 6 लाख रुपये, नाही. 60,000. हां. ओके, सॉरी, 600 इंटू 100. अराउंड 54-55,000. हां, एनिवे, तर त्यांनाही टिप द्यायला लागली असती. आणि मी हा फोन लावतोय तिथपर्यंत ही चालत तिकडे गेली शोधायला, मी मदत मागाय आणि गेले होते. आणि मग हिला अटक झाली. काय स्टोरी नाही, होती? अटक नाही झाली, सॉरी, हे जोक आहे. झालं असं की तोपर्यंत पार्क रेंजर असतात पार्क्स मध्ये, म्हणजे हां. पार्कचे जे पोलीस म्हणजे फॉरेस्टचे आपले जसे ऑफिसर्स असतात तसे. तर तो एक आला, त्यांनी मला विचारलं तुम्हीच मला कॉल केला. सो त्याच्या आधी आम्ही काय केलं की सगळं सामान आता ओलं नको व्हायला, पासपोर्ट वगैरे सगळं आम्ही तिथे जमिनीवरच दगडावर वाळवत ठेवलं. एक्झॅक्टली. ओले झालेले. आणि मी त्या गल्लीच्या एंडला गेले जिथे मेन रोड सारखं होतं, तिथे तो आला. त्यांनी मग विचारलं तुम्हीच फोन केला होता का? म्हणलं हो. तर म्हणला ठीक आहे बसा, आता तू दाखव मला कुठपर्यंत आहे तुमची गाडी वगैरे. मी मागे बसले आणि तेव्हाचा हा अनुभव आहे. म्हणजे मग तिथे पोचलो मी आणि तो. आणि एक गंमत अजून एक अशी, म्हणजे त्या पोलिसांच्या गाडीच्या मागच्या सीटमध्ये सीट पण नसते, ते प्लास्टिकचा टब असतो फक्त, त्याच्यात बसायचं असतं तुम्ही नुसतं टबावर. सीट होती. हो, मग त्या पार्क रेंजरच्या गाडीमध्ये सीट होती, पोलिसाच्या गाडीमध्ये नव्हती. आपण नंतर पोलिसांच्या गाडीमध्ये पण बसलो मागे. तो एक निक सारखा दिसणारा होता ना, तोच हा होता. नाही, तो पोलीस होता. हा, राईट. मग पार्क रेंजरच्या गाडीतून तू आलीस. येस. आणि मग त्यांनी ते बघितलं आणि तो म्हणाला आम्ही नाही हात लावणार याला, लायबिलिटी आहे, आम्ही नाही काढणार. मग तो तेच सांगत होता. मग दुसरा पोलीस आला, मग ते दोघं बोलायला लागले. तो ऍक्च्युअल पोलीस आला, म्हणजे पार्क रेंजर पण पोलीसच असतात, पण ते पार्कवाले असतात फक्त. मग ते दोघं बोलत होते की कसं आता यांची वाट लागली वगैरे. आणि मग हाऊ डिड यू डू दिस असं म्हणायला लागले. तोपर्यंत झालं असं की एक रेग्युलर माणूस त्याच्या गाडीतनं तिथे आला. त्याच्या बरोबर अजून 2 जण होते त्याच्या गाडीमध्ये. त्याची पण पिकअप ट्रकच होती. आणि तो म्हणला की त्याला आमची मदत करायची इच्छा आहे. हे दोघं पोलिसांना म्हणाला. हां, तर पोलीस म्हणले यू डोंट हॅव टू, तुला हे करण्याची गरज नाहीये किंवा तू काय बांधील नाहीयेस हे करायला. बिकॉज काही झालं, काही अजून गाडीचा एखादा पार्ट निघाला वगैरे ओढताना,
तर तुझ्यावर येईल. तर तो म्हणला नाही मी हे आधी केलेलं आहे, मला अनुभव आहे याचा आधी, मी परत करेन. सो काही नाही, मग सागर गाडीत बसला, त्यांनी त्याच्या गाडीत एक हुक सारखं होतं ते या सागरच्या गाडीला लावलं आणि फक्त ओढलं. एका सेकंदात गाडी खड्ड्याच्या बाहेर. म्हणजे मग आम्ही त्याला बाकरवडी दिली, थँक्यू. तो फुल असा बिल्ट होता, फुल 6.5 फूट वगैरे काय 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 काय. त्याला म्हटलं जेम्स. काय मी काय कशी मदत करू तुझी. मी त्याला म्हटलं मी तुला असं बिअरचं एक पॅक देतो. तो म्हणे नाही मी दारू नाही पित. म्हटलं की खातो का, म्हटलं हो खातो. मग त्याला आम्ही बाकरवडीचं चितळेचं बाकरवडीचं एक पुढे दिलं. बट बापरे, ते एक ऍडव्हेंचर करून आम्ही दुसरं ऍडव्हेंचर करायला गेलो. हे तू सांगा, मी हे फुल सरप्राईज सेटअप केलं होतं आणि हिच्यासाठी फुल असं काय जे असं ती बंदच पडली होती तिकडे की हे बघून. सो आम्ही गेलो निकच्या घरी. निक भेटला आम्हाला, सागरचा मित्र. हे लगेच हे गाडी बाहेर निघाल्यानंतर लगेच निघालोय आम्ही तिकडनं. 2 तास आम्हाला निकच्या घरी जायला लागले होते त्या नॅशनल पार्क वरनं. सो हे सगळं कारस्थान झाल्यानंतर तिकडे गेलोय आम्ही. आणि यांनी मला सांगितलं निकच्या आईने आपल्याला जेवायला बोलवलंय. लाईक किती गोड वगैरे. शी डझंट हॅव टू, बिकॉज तिथे असं आई वडील मित्रांना बोलवलं वगैरे काही असं काही नसतं. म्हणजे तर मित्र भेटले हेच खूप आहे. म्हणजे तर निकच्या आईने जेवायला बोलवलंय म्हणून मग मी असं त्यांना काहीतरी इथनं स्कार्फ दुपट्टा काहीतरी स्टूल सारखं घेऊन गेले होते वगैरे. आणि मी या इंटेन्शननी गेले, आता यांना भेटायचंय, जेवायचंय, गप्पा मारायच्या वगैरे. झालं असं, आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या कुत्र्याशी खेळलं. काय ऑलिव्ह का काहीतरी, आठवत नाही मला, पण ते पॉली ऑलिव्ह काहीतरी असं लादीपुष्ण नाही काय, टॉवेल. तर खेळलो. थोड्याशा गप्पा मारणार तेवढ्यात त्यांच्या घरी ओटा असा मध्ये, म्हणजे आयलंड सारखं जे किचन आणि हॉलच्या मध्ये आयलंड आहे, तिथे त्यांनी जवळपास 50 गन्स आणून ठेवले. आणि माझं असं लाईक झालं की आपण जेवायला आलोय ना, हे काय चाललंय. एकतर खरी बंदूक पोलिसांकडे असते तशी नाही, बट इन पर्सन सिव्हिलियन्सकडे बंदूक मी पहिल्यांदा बघितली. सो टेक्सास किंवा अमेरिकेतच असं कल्चर गन्सचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की तिथे तुम्ही विकत घेऊ शकता. जनरल दुकानात तुम्ही असं काय म्हणतात, असं रांगोळी विकत घेतल्यासारखी गन विकत घेऊ शकता वगैरे. लायसन्स लागत नाही त्याच्यासाठी. सो निकचे जे स्टेपफादर आहेत ते त्यांचं स्वतःचं कलेक्शन आहे खूप मोठं. तर त्यांनी अख्खं ते ओट्यावर मांडलं असं, बफे आणि सुट्या त्या गोळ्या वगैरे पण. आणि माझं असं एक झालं की मी असं 2 पाऊलं मागे गेले, म्हणजे की हे काय गन. एखादी गन आय स्टील अंडरस्टँड, बट एवढं. सो टर्न्स आउट प्लॅन असा आहे की शूटिंग रेंजला जाऊन शूटिंग करायचंय. आय वॉज व्हेरी एक्साइटेड, बिकॉज मी जेव्हा याला आधी म्हणलं तर मला म्हणला तुला काही सेफ्टी वगैरेचं काही कौतुक नाहीये, तू काहीतरी किस्सा करून ठेवशील, अजिबात करायचं नाहीये. पण माझं असं झालं होतं की हे नाही करायचंय आता, बिकॉज आम्ही खूप आधी या बाबतीत बोललो होतो. आणि अगेन मी जेवायचं म्हणून विचार केला होता. म्हणजे असं आम्ही, सो मी, सागर, निक आणि निकचे स्टेपफादर आम्ही शूटिंग रेंजला गेलो. सो तिथे ते असं काय म्हणतात, असं छोटंसं मॉल सारखं होतं जिथे आत एक वेगळी रूम होती. मग तिथे तुम्ही तुमचे स्वतःचे ते टार्गेटवालं ते गोळे, कॉन्सेंट्रिक सर्कल्सवालं ते शीट वगैरे घेऊन जायचं आणि तुमच्या स्वतःच्या बंदुका, गोळ्या वगैरे घेऊन जायच्या. आणि इथं स्पोर्ट्स होतो, तुम्हाला ते कानात घालायचं वगैरे, ते फोमचे इयर प्लग्स कानात घालायचे, ते ग्लासेस प्रोटेक्टिव्ह. त्याच्यावरती अजून ते हेलिकॉप्टरमध्ये ते प्रोटेक्टिव्ह इयर लावतात ते लावायचं. सो आम्ही मग खूप भारी शूटिंग केलं. आणि रिव्हॉल्वर, पिस्टल, 9mm इज माय फेवरेट, बिकॉज ती माझ्या हातात खूप परफेक्टली बसत होती. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स, असं खूप पॉवरफुल वाटतं म्हणजे गन खेळल्यावर. नॉट अ टॉय. कोल्ट पण, रायफल पण शूट केल्या. सो त्याचा पण फोटो आहे आपल्याकडे. आणि असं एवढं सगळं ते कान वगैरे डबल लेअर करून बंद केल्यानंतर सुद्धा त्याचा आवाज इतका असतो. हे आपल्याला मूव्हीज आणि टीव्ही शो आणि त्याच्यामध्ये जे गोळ्यांचे आवाज किंवा बंदुकांचे आवाज असतात ते असे साधी काय म्हणतो आपली चिरीमिरी फटाका असतो ना लाल, तसे आवाज येतात. ते
ऍक्च्युअल मध्ये जो आवाज असतो बंदुक्यात हम्म. शक्यच नाही एवढा लाऊड आवाज. हा एक जस्ट एक ग्लिम्स आहे. एक मिनिट, चेक दॅट आउट. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, पण हायली रेकमेंडेड. येस. बिकॉज हे युजली इथे आपण करत नाही वगैरे, म्हणून खूप मजा आली. पण निकच्या फॅमिलीला भेटायला पण खूप छान वाटलं. आणि त्याच्या मागची सेफ्टी किती असते ते पण महत्वाचं आहे, की तुम्ही बंदूक इकडे तिकडे हे करा. आपल्याकडचे लोक असे कुठेही हलवतात, हे करतात ते करतात, वेड्यासारखं असं असं वगैरे करून फोटो काढतात बिंडसारखे. नॉट पण फनी. इट्स नॉट फनी ॲट ऑल. टू देम इट्स नॉट फनी. आणि त्यातून तिकडे इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला हेल्थकेअर मिळणार की नाही असं आहे. तर तेव्हा तुम्ही खूप स्ट्रिक्ट रूल. किंवा तिथे इन जनरल हेल्थकेअर केवढं महाग आहे, तेव्हा तुम्ही असं जोक म्हणून कसं करू शकता म्हणजे. बट या अमेझिंग एक्सपिरियन्स. अजून दोन चार गोष्टी ज्या आपण खाल्ल्या ज्या मी सांगितल्या नाहीत. शिप्लीज डोनट्स. शिप्लीज डोनट्स. शिप्लीज डोनट्सला गेल्या. शिप्लीज डोनट्स एक तर खूप फेमस आहे टेक्सास, स्पेशली ह्युस्टन मधलं. की जसं दादरला किंवा मुंबईला गेल्यावर अशोक वडापाव खायलाच पाहिजे, तसं ह्युस्टनला गेल्यावर शिप्लीज खायलाच पाहिजे. आणि डोनट्स तर मिळतातच तिकडे, पण कलाची हे एक वेगळा प्रकार आहे. तो आय थिंक चेकोस्लोवाकियन प्रकार आहे. बेसिकली जे प्रशांत असतं आपलं बटर प्रशांत क्रॉसॉ वगैरे असतं ना, त्या टाईपचं फ्लेकी आउटर हे असतं, असं ब्रेड आणि क्रॉसॉच्या मधलं, आणि आतमध्ये असं सॉसेज किंवा असं काही मीठ किंवा चीज वगैरे असं काय 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 असतं. ब्रेकफास्ट साठी परफेक्ट. त्याच्यानंतर कॉर्न डॉग खाल्ला आपण बकीजला. चेरी सावर खाल्लं. पोर्क राईन्स खाल्ले. टर्की जर्की खाल्ली. असे खूप स्नॅक्स वेगवेगळे नवीन नवीन खाल्ले. भारी होते. आणि सगळे वॉटबर्गर. डॉक्टर पेपर प्यायला तिकडे. स्टारी पण प्यायलं. हे दोन्ही सोडा आहेत. त्याच्यानंतर या वॉटबर्गर खूप फेमस बर्गर आहे तिथलं. ते टेक्सासच मूळ आहे त्याच्यामुळे. असं ते फास्ट फूड जसं मॅकडॉनल्ड्स आणि बाकी ठिकाणं जी खूप सगळीकडे पसरलेली आहेत जगभरात, तसं वॉटरबर्गरचं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा एक हॉट सॉस आहे तो, हॉट केचप सॉरी. तसं आपलं टॉमची असतं ना, तसं आहे. व्हॉट एल्स? आय थिंक झालं का ह्युस्टनचं फूड कव्हर केलं आपण? आय थिंक सो. मोस्टली टेक्सास. तर सुशी आपण अमोलला बरोबर खाल्ली होती. येस. दादा आहे, कझिन दादा, त्याला भेटलो तेव्हा खाल्ली होती. डन. रुचिकाकडे पास्ता खाल्ला. येस, होममेड पास्ता मेड बाय एन इटालियन. येस. सो रुचिका आहे सागरची कलीग फ्रेंड दोन्ही आहे. तिचा जो हजबंड आहे तो इटालियन आहे, म्हणजे ऍक्च्युअल इटालियन अमेरिकन नाही म्हणजे. आणि तो त्यांच्या आम्ही घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी जेवायला पास्ता केला होता. सो खूप भारी. आणि ब्लूबेरी काय होतं, पाय टार्ट केक असं काहीतरी होतं. आणि ते एक हे पण केलं होतं, काय नाव होतं त्याचं, तसं राईसचं गोळे करून, काय नाव आहे त्याचं, तसं आज्या बनवतात, इटालियन आज्या. बेसिकली आपल्याकडे ब्रेड रोल किंवा ते ब्रेडच्या आतमध्ये भाजी असते तर रोल करून तळतात ना, तसं राईसचं व्हर्जन एक होतं. त्याचं नाव विसरलो मी. इटालियन, बट असं क्लाउडियो भाऊजी. क्लाउडियो भाऊजी. Cool. Are we done with This Houston? is Texas. Yeah, we're done with Texas. Well, kind of done with Texas. Yeah. Because we also have one more city in Texas that we briefly. Oh yeah. आपण, मला असं वाटतं आता 53 मिनिटं झाली आहेत. आपण कंटिन्यू करा. पार्ट 2. एक्झॅक्टली. ओके, सुरुवात करूया आपण. पुढच्या शहरात पोहोचूया आणि मग तिकडनं कंटिन्यू टू पार्ट 2. नाही म्हणजे आपण शूट आता करू आणि मग हे मला आता एडिट करायला लागेल. नाही. ओके, आम्ही एकत्र शूट करतोय कारण आमचे कपडे सेमच असतात. पण तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल त्याच्यामुळे आम्ही 2 पार्ट मध्ये करतो. सो आपल्याला निघायचं होतं काहीतरी, फ्लाईट लवकरची होती. पुढे कुठे जाणार होतो आम्ही? पुढे आम्ही जाणार होतो. सो आता झालं अर्बन एक्सपिरियन्स, आता पाहिजे नेचर. आम्ही गेलो येलोस्टोनला. नॅशनल पार्क आहे, पिवळ्या दगडाचं आणि टेक्सास पासून बऱ्यापैकी लांब आहे. सो टेक्सास साऊथला आहे आणि मी गेलो कॅनडा बॉर्डरला, ऑलमोस्ट टोटल नॉर्थला, मोंटॅनाला.
त्याच्यासाठी आम्ही गेलो कुठल्या बोझमनला फ्लाय केलो, ह्युस्टन बोझमन. लेओव्हर होता एक मध्ये आपला. हा, डॅलसला लेओव्हर होता. मग तिकडे सागरचे आम्हाला दुसरे मित्र भेटले. आणि ते म्हणजे क्रेझी होतं कारण फ्लाईट काहीतरी पहाटे 5ची होती, हो 6 कधीची हो होती, 6 हो, वाजताची. असंच काहीतरी सो होतं. आम्ही रात्रभर पॅकिंगच करत बसलो होतो. या कारण माझी बिझनेस ट्रिप तर झाली होती, त्याच्यामुळे माझं असं 3 आठवड्याचे कपडे आणि सामान काय 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 या होतं. हिचं सामान होतं, त्याच्यामुळे 4 बॅगा आणि काय 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 सगळं पॅक करायचं. परत 6 वाजताची फ्लाईट म्हणजे 4 वाजता एअरपोर्टला पोहोचायचं, त्याच्यामुळे 3ला निघायचं हॉटेलमधनं. आणि रातल्या रात्री आय थिंक आम्ही बऱ्यापैकी 12-1 उशिरा आला घरी होतो. आलो होतो. त्याच्यामुळे असं मी आय थिंक अर्धा तास झोपलो, पण ही पॅकिंगच करत बसली, त्याला झोपच नव्हती तेव्हा. आणि मग 3 वाजता निघालो आम्ही, गेलो एअरपोर्टला, गाडी परत तिथे केली. बाय द वे हॉटेलमध्ये तुमच्या बॅग्स तुम्हीच खाली आणायच्या. हा, ते बेल सर्व्हिस वगैरे ते काही नसतं. या दॅट वॉज ऑल्सो न्यू. Yeah. मग रेंटल गाडी आम्ही दिली, हा. काय सरेंडर केली आणि मग ह्युस्टन एअरपोर्टला Yes. गेलो. ती तिथे बऱ्यापैकी 10,000 वेळा धुतली मी बाय द वे, जस्ट कार वॉशचं सांगणार होते मी. सो निककडे गेलो, शूटिंग रेंजला गेलो, परत आलो, तेव्हा निकला पण कार वॉश मध्ये जायचं होतं. सो मी ते आपण गाडीत बसतो आणि ते आपल्याला मशीन कार धुतं ना, ते वालं केलं. ते खूप भारी होतं. तसं मजा मला आली. पर्सनल पाहिजे, पर्सनल वॉश. ओके. की जसं उभं राहायचं फक्त आणि त्या मशीन येऊन सगळं धुऊन दॅट वॉज फन. आणि मग Yes. तिथे ते अजून 1-2 प्रकार होते की Yeah. असं पाईप ज्याच्यातनं खूप जोरात हवा निघते, म्हणजे असं व्हॅक्युम, आणि मग ते व्हॅक्युम क्लीन तुम्ही तुमचं करायचं वगैरे. सो या तसे रंगीबेरंगी साबण पडतात ना त्या कार वॉशमध्ये, बघायला खूप मजा येते. किंवा तुम्ही जर आतमध्ये असाल की गाडी त्यांना दिली आणि तुम्ही आतमध्ये आहेत, तर तिकडे त्या पाण्याच्या गन्स पण असतात. या 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 म्हणजे ते लहान मुलांना खेळायला, मग ते तुम्ही असे येणाऱ्या गाड्यांवरती पाणी उडवू शकता. बट Fun. हा, New ती गाडी experience. सरेंडर केली, त्यांनी काय आम्हाला पैसे लावले नाहीत ह्याचे, गाडी बुडवल्याचे. कारण तेवढी छान स्वच्छ करून दिली होती आम्ही त्यांना. सांगितलं नाही ना, आणि त्यांना कळलंही नाही कारण स्वच्छ होती गाडी. समजलं पण नाही. कूल. आणि मग डॅलसच्या फ्लाईटमध्ये बसलो, डॅलसला उतरलो आणि डॅलसला माझे काही मित्रमंडळी, कारण मी डॅलसमध्ये पण राहिलोय, ते आम्हाला घ्यायला आले. 2 फ्लाईटच्या मध्ये आम्हाला साधारण किती 4 तास वगैरे होते. तर मग ते घ्यायला आले आम्हाला आणि मग आम्ही ब्रंच करायला गेलो. आम्ही डडलीला भेटलो. त्यांचा एक सिनियर सिटीजन कुत्रा आहे, तो पण आला होता. त्याला तुम्ही असे म्हणजे मिठी मारा, त्याला माया माया करा, तो काहीच रिॲक्ट करत नाही, म्हणजे असं शांत, एकदम निवांत. एमी केनी, ज्याला काकू काय म्हणतात, जेमी, दोघांना मिळून जेमी म्हणतात. एमीचे आई बाबा, एमीचे आई बाबा. बाबा ॲम्बर पण होती. ॲम्बरचं तेव्हा लग्न नव्हतं झालं. मग तिकडे काय खाल्लं आपण? ब्रंच केला ना आपण तिथे. सो तिथे मी आवोकाडो टोस्ट खाल्ला आणि सागरनी चिकन अँड वॉफल्स खाल्लं, विच इज अगेन अ व्हेरी सदर्न टेक्सन थिंग. की वॉफल आणि फ्राईड चिकन कसं मी लागेल पण माहित टेस्ट नाही. केलं, म्हणजे आणि असं डिसेंट होतं, म्हणजे मी अजून बेटर खाल्लंय. पण एक कॉम्बिनेशन मला काही कळलेलं नाहीये अजून, ऑनेस्टली, बिकॉज मी वॉफल फॅन नाहीये, त्यामुळे वॉफल बरोबर चिकन, फ्राईड चिकन, एनिवे. आणि मग परत बसलो. डंकिनची कॉफी होती आपण घेतलेली. देन वी वेंट बॅक टू द एअरपोर्ट आणि मग तिकडनं आमची डायरेक्ट बोझमनची फ्लाईट होती. तर बोझमन बद्दल बोलूया आपण पार्ट 2 मध्ये. येस. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला? तुम्ही पार्ट 2 साठी 1 आठवडा थांबू शकताय का अजून? नक्की कळवा. पुन्हा भेटूच. तिथपर्यंत बघत राहा. काही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, अजून लोकांना पाठवा. आणि तुम्हाला फिरावं वाटतंय का टेक्सासमध्ये, तेही आम्हाला कळवा कॉमेंट्समध्ये. आणि आमचं काही चुकलं असल्यास भाविन तू कॉमेंट करशीलच, मला माहिती आहे. आणि मागच्या एपिसोडमध्ये आम्ही वास्को द गामाच्या ऐवजी कोलंबस म्हटलं होतं. वास्को द गामा पण नाहीये आन्सर. मग काय आन्सर? विल फाइंड आउट. तुम्हाला माहितीये का आन्सर? तुम्ही सांगा. इंडिया कोणी डिस्कव्हर केलं होतं? वास्कोचा मामा. एनिवेज, भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. पुढच्या एपिसोडमध्ये आपण कुठल्या कुठल्या जागांबद्दल बोलणार आहे? येलोस्टोन, येस, शिकागो आणि न्यूयॉर्क सिटी. न्यूयॉर्क. द नेम सो नाईस, दे नेम्ड इट ट्वाइस. या. द बिग ऍपल, खूप मोठं सफरचंद. बाय. काय बघायचं तुला? काही पण चालेल.